खासदार शाहू महाराज सिंधुदुर्गातल्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर दाखल। छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला, त्याची केली पाहणी। शिवराजेश्वर मंदिराला राजकोट किल्ल्यावरून केला नमस्कार। बदलापूर पोलीस ठाण्यात एसआयटी कडून शाळेतील कर्मचारी, शिपाई, सुरक्षा रक्षक यांची चौकशी। महिलांना सुरक्षा द्या, अजित पवारांच्या सभेत महिलेची मागणी। तर कोणत्याही पातळीवर हयगय केली जाणार नाही, दादांचं। पूजा खेडकरचं यूपीएससीच्या आरोपावर दिल्ली हायकोर्टात उत्तर दाखल। यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले। पूजाने नाव बदलून फसवणूक केल्याचा यूपीएससीने केला होता आरोप। दिल्ली हायकोर्टात उद्या सुनावणी। पेसा अंतर्गत भरतीसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर आदिवासींचा मोर्चा। केलं ठिय्या आंदोलन। 30 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचं विजयकुमार गावित यांचं आश्वासन। सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली नसतानाही सामान्य प्रशासन विभागाने भरती थांबवली। जेपी गावितांचा सरकारवर आरोप। आदिवासी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये मोर्चा। बीडच्या धुमाळवाडीमध्ये मनोज जरांगेंचा नदीच्या पाण्यातनं गाडीने जीवघेणा प्रवास। पुरामुळे पूल वाहून गेला असतानाही जरांगेंचं धाडस। रिलायन्स आणि वॉल्ट डिझनीच्या माध्यम क्षेत्रातील 70,350 कोटी रुपयांच्या प्रस्तावित विलिनीकरणाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी। 6 महिन्यांपूर्वी कराराला दोन्ही कंपन्यांनी दिली होती मान्यता। गुजरातमधल्या द्वारका मध्ये समुद्रात अडकलेल्या 13 मच्छीमारांची भारतीय तटरक्षक दलाकडून सुटका। सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मच्छीमार अडकले होते समुद्रात। कथित मद्य घोटाळ्यात जामीन मिळाल्यावर के कविता तिहार तुरुंगातून हैदराबादला पोहोचल्या। कार्यकर्त्यांनी केलं भव्य स्वागत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।